आपल्यासोबत काँग्रेस आमदार भाई जगताप आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. भाई, मुंबईमध्ये मुसळधार पाऊस खरं तर कालपासून कोसळतोय, संततधार कायम आहे. मात्र अजूनही आपण पाहतोय अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे, रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसं पाहताय सगळ्याकडे? नाही, कसं आहे की हा आज 2-3 दिवस रेड अलर्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे अतिवृष्टी होईल असं याचा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि तो खरा ठरतोय. म्हणजे मी जे पाहिलं ते असं की बऱ्याच ठिकाणी सगळीकडे पाणी, सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. खरं तर आपल्याला ही प्रत्येक वर्षाची ही अडचण माहिती आहे, परंतु त्याच्यावर परिणामकारक यंत्रणा जी उभी करायला पाहिजे ती काही दिसत नाही. आणि आता तर काय सगळं आबादी आहे. तिथे तर ना निवडून आलेले कोणी प्रतिनिधी आहेत, ना तिथे म्हणजे महापालिकेचा कारभार इतका भोंगळा आणि इतका उथळ झालेला आहे आणि सगळं इथून मंत्रालयातनं कंट्रोल केलं जाते. फक्त टेंडरवर लक्ष आहे. लोकांच्या ज्या सोयी आहेत किंवा लोकांना जे हवंय तिथे काही त्यांचं फारसंही दिसत नाही. आणि म्हणून ना दुर्दैवाने मुंबईकरांना हे सगळं भोगावं लागतंय आणि त्याच्यावर काही सरकार म्हणून काही त्यांचं कर्तव्य समजत नाही. ते हवाली सोडलेलं आहे याच्या परमेश्वराच्या. पाऊस कोसळतोय आणि ज्या प्रकारे महापालिकेमध्ये नगरसेवक नाही, प्रशासकाच्या वरती काम होते, त्यामुळे याचा फटका कुठेतरी सर्वसामान्य मुंबईकरांना बसतो. नाही, या सगळ्या गोष्टीचा फटका सर्वसामान्यालाच पडतो. हे नेत्यांना वगैरे कोणाला काही पडत नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी महानगरपालिका ही स्थानिक जी ही आहे संस्था आहे किंवा एवढ्या मोठ्या महानगराचं सेवा देणारी जी संस्था आहे त्याच्यावर प्रशासक आहे आणि बस टेंडरकडे लक्ष आहे यांचं नागरिकांच्या अडीअडचणीकडे, नागरिकांना काय त्रास होतोय याचं ह्यांना काही चिंता पण नाही आणि ह्यांना काय पडलेलं नाही. ह्यांना फक्त टेंडर मध्ये 40% हे कसं मिळेल, त्यांना कमिशन कसं मिळेल, भ्रष्टाचार कसा करायला मिळेल, एवढाच त्यांचा सध्या हे आहे. भाई, एक मुंबईतल्या वरळीमध्ये सुद्धा मोठी दुर्घटना घडलेली आहे. हिट अँड रन प्रकार जसा पुण्यात घडलेला होता तसंच मुंबईमध्ये सुद्धा घडलेला आहे. नागवाजी कोळी एक दाम्पत्य होतं, त्याच्यातला दुचाकीला 4 चाकी वाहने BMW ने उडवलेलं आहे आणि असा संदर्भ आता समोर येतोय की ज्याची कार होती ते राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते पालघरचे आणि आरोपी अद्याप फरार आहे. नाही, हे दुर्दैवाने सत्तेवर असलेल्यांचा हा माज हा लक्षात येतोय. मी असं म्हणणार नाही याच्यापूर्वी अशा कधी घटना घडल्याच नाहीत असं मी म्हणणार नाही, पण ज्या पद्धतीने गेल्या 2.5-3 वर्षामध्ये हे हा जो माज दिसतोय पैसेवाल्यांचा, जे सुखवस्तू आहेत, मग त्याचा अल्पवयीन कोण मुलगा असेल, मुलगी असेल किंवा ते स्वतः असतील आणि आपल्या मागे राजकीय वरदहस्त आहे, आपल्या पाठीमागे राजकीय ताकद आहे, या भ्रमामध्ये जर अशा पद्धतीने करत असेल तर हे वारंवार घडते. मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, ह्या घटना अलीकडे आपल्याला वारंवार बघायला मिळतात. आणि मी तर सरकारचा या बाबतीमध्ये निषेध करतो. हिट अँड रन समोर आहे आणि सगळ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे आता हिट अँड रन म्हणजे तो पळूच शकत नाही. का नाही पकडलं त्याला पकडलं पाहिजे. ज्या पद्धतीने पुण्याला सुद्धा आपल्याला आठवत असेल, तो बिल्डर पैसेवाला तो सगळं काही ह्यांना मॅनेज केलं होतं, म्हणजे रक्ताचे सॅम्पल सुद्धा मॅनेज केले होते. इतका ह्यांना पैशाचा माज आणि घमंड आहे आणि हे सरकार त्यांना पाठीशी घालते. तात्काळ ते जे कोण आरोपी असतील, शहा आपण जो म्हणताय, मला त्यातले पूर्ण माहित नाही, त्याला तात्काळ अरेस्ट झाली पाहिजे आणि त्याच्या सगळ्याच्यावर त्याचा DNA हे करून, म्हणजे ह्याची नार्को टेस्ट करा म्हणे किंवा आणखीन काही जे काय म्हणजे अंमली पदार्थ वगैरे, कारण तिथे पुण्यामध्ये तसं घडलं म्हणून हे सगळं झालं पाहिजे आणि हे लोकांसमोर आलं पाहिजे. भाई, 2 शेवटचा प्रश्न आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की त्याच्यामध्ये तो पब मधून बाहेर येताना दिसतोय, रात्रीची वेळ होती आणि दुसरीकडे ज्या गाडीने हा अपघात झाला त्या गाडीची नंबर प्लेट काढण्यात आली आणि त्याच्यावरती चित्र सुद्धा होतं, ते सुद्धा कोडण्यात आलं होतं. हेच तर मी म्हणतो, हा जो माज आहे ना की आपल्या मागे सरकार आहे, आपल्या मागे कोणीतरी मंत्रिमंडळातला मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, म्हणजे आपल्या मागे सरकार आहे. हा जो माज आहे
नाही तर प्लेट काढणं. म्हणून मी म्हटलं सीसीटीव्ही असतील ना, प्लेट काढलं तो तुम्ही जो हा व्हायरल झालेला मी पाहिलेला नाही तो व्हिडिओ, तरी सुद्धा हे घडतंय हे खरं आहे. त्यामुळे अशा ह्या पद्धतीचं हे सरकार जे गुंडा पुंडांना अशा पद्धतीने माजलेल्या लोकांना पाठीशी घालतंय, त्यांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि त्यांना नक्कीच मला सांगावंसं वाटेल की निदान एवढी तरी लाजकाज तरी बाळगा की ह्या मुंबईमध्ये एक मद्यधुंद झालेला माणूस तिथून बाहेर पडतो, BMW चालवतो आणि बेदरकारपणे चिरडून टाकतो. हा आहे का? कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र? कुठे नेऊन ठेवलाय छत्रपतींचा महाराष्ट्र? तर आपण पाहतोय की एकंदरीत कशा प्रकारे आपण पाहतोय की जी घटना घडली आहे वरळीमध्ये त्याच्यावरूनच आपण पाहतोय एकंदरीत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेण्याचा प्रयत्न जो ते या ठिकाणी पाहिला. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.